महाशिवरात्रीचा सण संपूर्ण देशात धूमधडाक्यात साजरा केला जातो। सनातन धर्मात महाशिवरात्रीच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। हा दिवस शिव आणि शक्तीला समर्पित आहे, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते। या दिवशी सकाळी शिवलिंगावर अभिषेक केला जातो आणि रात्री शिवजागरण केले जाते। शास्त्रात असे सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या भगवान शिवची विधिवत पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या पूजेपेक्षा अनेक पटीने जास्त फायदे मिळतात। शिवलिंगावर कोणत्या गोष्टीने अभिषेक केल्याने कोणते फायदे होतात, आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तीर्थक्षेत्रातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने कोणते फायदे होतात ते बघूया। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते व भगवान शिव तसेच माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात। या पवित्र दिवशी गंगाच्या पाण्याने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद आणि मोक्ष प्राप्ती होते। त्याचवेळी संपत्तीचा अभाव दूर होतो, तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। आता यानंतर मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने काय फायदे होतात ते बघूया। जर तुम्हाला छुप्या शत्रूंपासून त्रास होत असेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा। असं केल्याने तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळेल, धैर्य वाढेल। पण हे करण्यापूर्वी लक्षात घ्या, पंडिताला तुमची कुंडली दाखवून त्यांचे मत घ्या आणि मगच अभिषेक करा। यानंतर पंचामृताने अभिषेक करण्याचे फायदे बघूया। महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतो। त्याचबरोबर आरोग्य प्राप्तीसाठी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा। असे केल्याने केवळ शारीरिक समस्या दूर होणार नाही, तर बऱ्याच आजारांपासून मुक्तता मिळते। परंतु लक्षात ठेवा की यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि औषध घेणं टाळू नका। यानंतर मधाने अभिषेक केल्याने काय फायदे होतात ते बघूया। महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणे अत्यंत पुण्यवान मानले जाते। शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यात गोडवा येतो। त्याचवेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतःकरणात जागृत होते, समाजात कीर्ती आणि आदर प्राप्त होतो। यानंतर दह्याने अभिषेक केल्याने कोणते फायदे होतात ते बघूया। महाशिवरात्रीला शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता येते आणि संयमही येतो, तसेच भगवान शिव यांचा आशीर्वादही मिळतो। असे मानले जाते की दररोज शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास येणारे अडथळे दूर होतात। त्याचबरोबर तुम्ही या शुभ दिवशी शिवलिंगावर दही शिंपडले तर मन शुद्ध होते, जीवनात मार्ग मिळतो। त्याचबरोबर मानसिक ताण तणावातही कमी होतो। आता यानंतर पाण्याने अभिषेक केल्याने होणारे फायदे बघूया। महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवायचा जप करता करता पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। एखाद्या व्यक्तीला तीव्र ताप येत असेल तर शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केल्यावर ताप कमी होतो, परंतु हे करत असताना औषधे थांबवायचे नाही। यानंतर दुधाने अभिषेक केल्याने होणारे फायदे बघूया। महाशिवरात्रीला शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, ती व्यक्ती रोगमुक्त राहते। त्याचवेळी जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुम्हाला संपत्ती मिळते, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू लागतो। मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, सर्व मनोकामना पूर्ण करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींनी अभिषेक केल्यास वेगवेगळे फायदे मिळतात। तुम्ही देखील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यानुसार यथायोग्य अभिषेक करून तुम्ही तुमच्या अडचणीतून मुक्त होऊ शकतात। त्याचबरोबर महादेवांना प्रसन्नसुद्धा करून घेऊ शकता। शंभू महादेव स्वभावाने खूप भोळे आहेत, तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी छोटीशी का होईना पूजा जरी केली तरी भोलेनाथ हे प्रसन्न होतात आणि शुभ आशीर्वाद देतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भोलेनाथ तुमच्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील। हर हर महादेव।